नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिनांक 12 जुलै साधारण पहाटे हे रेकॉर्ड करतो आहे. आजची मेन थीम म्हणजे अ, येत्या 4-5 दिवसात महाराष्ट्रात पाऊस नाहीये. परंतु साधारणतः 16 तारखेपासून म्हणजे 15, 16, 17 ह्या तारखेला पाऊस येईल किंवा बऱ्याच भागात सुरू होईल असं आता दिसतंय आत्ता तरी. तर हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो काय चाललंय ते. काल पण आपण बघितलं, हे वारं दाखवतोय सरफेस लेव्हलचं. सरफेस म्हणजे जमिनीच्या लगतचं जे आहे ते. 1 मिनिट हां. विंड ओके. तर हे सध्या जमिनीलगतचं वारं आहे. तर आपण इथं आता बघू शकतो, की हे वारं इथून हे पार इथपर्यंत हे काल जसं आपण सांगितलं, की ही मूव्हमेंट आहे वाऱ्याची सध्या. आणि जर आपण वरच्या लेव्हलला म्हणजे साधारणतः 5,000 फूट या उंचीवरती वारं बघितलं, तर त्याचा प्रवाह तसाच आहे. परंतु तो खूप फास्ट आहे. कारण वरती जाताना त्यांना वाऱ्याला फारशी आडकाठी नसते. आता हे जे तैवानच्या जवळचं चक्रीवादळ आहे, ते आता तैवान क्रॉस करून चीनमध्ये लँडिंग झालेलं आहे त्याचं. म्हणजे ते आता लँड म्हणजे जमिनीवरती क्रॉस केलंय त्यांनी. परंतु ही जी सगळी सिस्टम आहे, जी सोमालियाच्या किनाऱ्यापासून तैवानपर्यंत जे सगळं वारं खेचून घेते, ती आता हळू वीक होईल. त्याचा प्रभाव अजून तरी सध्या सुरू आहे. परंतु ते आता हळू कमजोर होत जाईल आणि त्याच्यानंतर मग भारतातल्या एस्पेशली महाराष्ट्रातल्या मान्सूनला चांगलं वातावरण मिळेल. ह्या तैवानच्या जवळ म्हणजे हे चीनचा किनारा आहे हा. तर तैवानच्या जवळ जर आपण बघितलं ह्या वेव्हज आहेत. वेव्हज म्हणजे समुद्रात किती उंच लाटा तयार होत आहेत त्या. तरी ते साधारण 23 फुटाच्या लाटा जास्तीत जास्त दाखवतंय. काल ह्या 40 फुटाच्या होत्या. म्हणजे आता ते जे सायक्लोन किंवा हरिकेन आहे, ते आता हळू वीक होतंय. परंतु त्याचा प्रभाव अजूनही शाबूत आहे. पण तो आता कमी होईल आणि मग आपल्याकडे ती वारं सुटेल. म्हणजे त्याचा प्रभाव प्रभाव कमी होईल आणि मग तो जो पाऊस आहे तो महाराष्ट्रात पडायला लागेल. आता हे जे मी दाखवतोय ते महाराष्ट्रामधलं आत्तापासून ते 16 तारखेपर्यंतचं एकंदरीत पाऊसमान, एकंदरीत किती पाऊस पडेल. तर आता पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होईल. तो आता ह्या किनारपट्टी आणि मुंबई भागात तर दिसतोच आहे. परंतु आता त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा म्हणजे अमरावती, नांदेड, सोलापूर या पट्ट्यापर्यंत थोडा पाऊस दाखवतोय. ह्याच्यामध्ये जो पाऊस दिसतोय आता हा इथे इथपर्यंतचा साधारण पट्टा आहे हा इथे. घाटमाथ्याच्या पलीकडे म्हणजे आता थोडा पाऊस दिसायला लागलाय इथे. आणि हा जो इथं पट्टा आहे घाटमाथा आणि अ, कोकण किनारपट्टी तिथेही थोडा पाऊस दिसायला लागलाय. म्हणजे आता जसं त्या हरिकेनचा प्रभाव कमी होईल, तिकडं जाणारं किंवा तिकडं खेचलं जाणारं वारं कमी होईल. तसं आता आपल्याला अशी शक्यता निर्माण झाली आहे, की 16, 17, 18 या तारखेला महाराष्ट्रात पाऊस पुन्हा एकदा सुरू होईल. आता इथे सुद्धा मी अक्युमुलेटेड रेन म्हणजे आत्तापासून काही तारखेपर्यंत एकत्रित किती पाऊस पडेल हे सांगतोय. तर आता इथं जे दिसतंय ते 14 तारखेपर्यंतचा किंवा साधारण 15 तारखेच्या सकाळपर्यंत अक्युमुलेशन म्हणजे पाऊस किती पडेल एकंदरीत आत्तापासून हे दाखवतोय. आणि जसं आपण पुढे जाऊ याच्यामध्ये तसं पाऊस वाढत चाललाय. म्हणजे हे जे पाऊस वाढायचं प्रमाण आहे ते साधारणतः 16 तारीख, 17 तारीख असं दिसतंय. त्याच्यामुळे सगळ्यांना आता आशा पुन्हा एकदा वाढायला हरकत नाही, की 15 तारखेच्या पुढे साधारणतः पाऊस दिसतोय, तोवर दिसत नाहीये. कारण आपण म्हटलं तसं, की जे तैवानच्या पाशी जे चक्रीवादळ होतं, तिथून सगळं खेचलं जात होतं. आता ते रिलीज होईल आणि महाराष्ट्रामध्ये एस्पेशली मराठवाडा, विदर्भामध्ये पाऊस सुरू व्हायची शक्यता आता दिसतीये साधारणतः 16 तारखेपासून. परंतु मी रोज जसं आपण अपडेट करत जातो आणि हे मॉडेल्स रन करतो, तसं आपल्याला रिसेंट म्हणजे अलीकडे काय अपडेट झालंय ते मी तुम्हाला सांगत जाईन. परंतु आता त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी आहे, की इथे आपल्याला पाऊस दिसायला लागलाय. म्हणजे आता हे इथं फार दिसत नाहीये म्हणजे
मिलीमीटरच्या आकड्यात, परंतु तो तो सुरू झालाय. आतापर्यंत ते पूर्ण म्हणजे कोरडंच होतं सगळं इथून तिथून. परंतु आता असं वाटायला लागलंय, की साधारणतः 16 तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होईल. ही सगळ्यात मोठी आणि चांगली गोष्ट वाटते मला आता. आता इथे हा सॅटेलाईट फोटो दाखवतोय. तर इथे आपल्याला 2-3 प्रकारचे ढग दिसतात. म्हणजे आता इथे जे प्रकारचे दिसतायत म्हणजे इथं हे साधारण लो लाइंग ढग आहेत. जे जमिनीपासून कमी उंचीवर असलेले आणि इथं हे जे असे पट्टे दिसतायत, हा एक पट्टा आहे, हा एक पट्टा आहे किंवा इथे अशा स्ट्रिक्स दिसतायत. तर हे जे दिसतंय ते हाय हाय म्हणजे साधारणतः 6,500 फुटाच्या वरचे ढग आहेत ते. त्याच्यातून पाऊस विशेष पडत नाही. पण हे जे ढगांचं अ, हे दिसतंय म्हणजे एका लाईनीत आणि अ, अ, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना दिसतायत. तर त्याचा अर्थ असा आहे, की वारं त्या प्रमाणात वाहतंय आणि वारं हे उंचीवरनं वाहतंय. याचा थोडक्यात अर्थ असा आहे, की तैवानमध्ये जे हरिकेन आहे, ते खूप उंचीवरनं वारं शोषून घेतंय किंवा तिकडं सक करतंय आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत नाहीये. म्हणजे एक साधं सॅटेलाइटचं पिक्चरमध्ये आपण सांगू शकतो, की हे ढग असे ओरिएंट झालेत म्हणजे अशा प्रकारे ते आहेत. आणि तसं व्हायचं मुख्य कारण असतं, की ते वारं त्याला तसं ढकलतंय. त्याच्यामुळे आपण एका पिक्चरवरून असं सांगू शकतो, की हे हाय क्लाउड्स आहेत म्हणजे खूप उंचीवर असलेले ढग आहेत. ते वाऱ्यांनी पश्चिमेकडून पूर्वेकडे ढकलले जात आहेत. त्याच्यामुळे ते महाराष्ट्रात पाऊस पाडत नाहीयेत. तर ही सध्याची परिस्थिती आहे आणि जसं मी सांगितलं, की डेव्हलप होत जाईल तसं रोज सांगत आहेच. परंतु आता परिस्थिती अशी आहे, की 16 तारखेपासून पुन्हा एकदा बऱ्यापैकी महाराष्ट्रात आणि विशेषतः जिथं आता कमी पाऊस आहे, तिथं पडायला लागेल असं दिसतंय. आता इथं मी तुम्हाला ॲनिमेशन दाखवतोय. हे आहे 16 तारखेचं. कारण 15 तारखेपर्यंत फारसा फरक पडत नाहीये. परंतु जेव्हा आपण 16 तारखेला जातो आणि इथं मॉडेल रन करतो, तेव्हा तिथे ढग दिसायला लागलेले आहेत. आता हे 16 तारखेचं आहे, तर 16 तारखेला ढग वाढतायत. हे 17 तारीख आहे. 17, 18 म्हणजे आता वाढायला लागलंय हळू त्या भागामध्ये पाऊस. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की साधारणतः 16 तारखेपासून मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रात ॲक्टिव्ह होईल आणि यावेळेस मात्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये तो पोहोचेल. आत्ता 16-17 तारखेचं जे दाखवलं जातंय ते अ, फार पाऊस नाही दाखवत आहे, परंतु तो सुरू झाला ही मोठी गोष्ट आहे आणि मग तो वाढत जाईल असा अंदाज आहे. त्याच्यामुळे आता थोडासा एक सुटकेचा निश्वास सोडायला हरकत नाही, की काहीतरी आता येतंय बाबा 16 तारखेपर्यंत का होईना. परंतु येत्या 2-3 दिवसात किंवा 4 दिवसात म्हणजे आता 12, 13, 14 आणि कदाचित 15 पर्यंत विशेष पाऊस नाहीये. मग 16 पासून मात्र हळू दिसेल. आपण रोज अर्थात अपडेट घेत जाऊच. आता इथं मी एक अ, गोष्ट दाखवतोय मुद्दाम. हा अमेरिकेतला चॅनल आहे. वेदर चॅनल असं नाव आहे त्याचं. आणि मी आत्ता इथं एक अतिशय छोटं गाव सिलेक्ट केलंय, ज्याची लोकसंख्या साधारणतः 10,000 सुद्धा नाहीये. आणि त्या छोट्याशा गावासाठी अ, ते आजचं तापमान किंवा पाऊस किती पडेल वगैरे दाखवतंय. तर त्याच्यामध्ये म्हणजे 6:30, 6:45 म्हणजे दर 15-15 मिनिटाच्या अंतराने किंवा 1-1 तासाच्या अंतराने पाऊस किती पडेल, टेम्परेचर किती असेल, वारं कसं असेल, हे दाखवलं जातं. आणि हे इतक्या डिटेलला दाखवू शकतात कारण त्यांच्याकडे हवामानाची खूप मोठी यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये सॅटेलाईट असतात, त्याच्यामध्ये वेदर स्टेशन्स असतात, त्याच्यामध्ये व्यवस्थित मॉडेल्स असतात आणि हे सगळं अॅनलाईज करणारे मेट्रोलॉजिस्ट असतात. आणि हे भारताचं हवामान खात्याचे रिपोर्ट्स असतात. म्हणजे ते असं भारताचा पूर्ण नकाशात पाऊस किती पडलाय, किती कमी पडलाय, म्हणजे ह्याच्यामध्ये ग्रॅन्युलरिटी म्हणजे किती छोट्या गावापर्यंत, जिल्ह्यापर्यंत, तालुक्यापर्यंत तुम्ही जाऊन त्याचं प्रिडिक्शन करताय, हे महत्त्वाचं ठरतं. आता हे मॅप बघितले आणि एखाद्या कुर्डवाडीमध्ये राहणारा माणूस असेल, तर त्याला ह्याचा काहीच फायदा होत नाही. कारण कुर्डवाडी हे छोटं गाव आहे. त्याच्यामध्ये जो पाऊस असतो, जे ऊन असतं, ते लोकल असतं. लोकल म्हणजे त्यावेळचं किंवा तिथे किती प्रमाणात पुढच्या आठवड्यात पाऊस पडणार आहे ह्याच्याशी
संबंधित किंवा ह्याच्या जवळ जाणारं काहीतरी प्रिडिक्शन आवश्यक असतं आणि हे प्रिडिक्शन एका रात्रीतनं होत नाही. त्याच्यासाठी खूप मोठी यंत्रणा लागते. प्रचंड म्हणजे आता अमेरिका ज्या सिस्टमवरती हे सगळं प्रिडिक्शन करते, त्यांचे 500हून जास्त सॅटेलाइट्स फक्त वेदर कव्हर करण्यासाठी वापरले जातात. भारताचे एक 3-4 सॅटेलाइट सोडतात. ते दिवसातनं 2 वेळा त्या सॅटेलाइटच्या ढगांचे फोटो काढतात. म्हणजे अ, अमेरिकेच्या दृष्टीने जर बघितलं, तर भारताची यंत्रणा जी मान्सूनची किंवा हवामानाची एकंदरीत आहे, ती आधी मानव असल्यासारखी वाटते. म्हणजे गुहेत राहणाऱ्या माणसाला सुद्धा कदाचित पाऊस कसा येईल हे आपल्यापेक्षा जास्त कळत असेल. इतकी आपली यंत्रणा मागास वाटते ह्याच्याकडे बघितलं की. त्यामुळे माझा प्रयत्न असा असतो, की अगदी छोट्या गावापर्यंत किंवा जिल्ह्यापर्यंत पावसाचं पुढच्या काही दिवसाचं प्रमाण किती राहील किंवा वेगळं काही म्हणजे हीट वेव्ह आली आहे किंवा गारा पडणार आहे, तर असं सांगायचं मी प्रयत्न करतो. त्याच्यामुळे हे जे मॉडेल्स आहेत ते आपण बाहेरचे वापरतो. एक अमेरिकन मॉडेल आहे, एक युरोपियन आहे आणि एक जर्मन आयकॉन नावाचं मॉडेल आहे. मला वाईट ह्याचं वाटतं, की ह्याच्यामध्ये भारताचं एकही मॉडेल नाहीये. भारताच्या लोकांना अक्कल एवढी आहे, की ते मॉडेल बनवू शकतात. परंतु त्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, ते जवळ अस्तित्वात नसल्यासारखंच आहे. अमेरिकेमध्ये जवळ-जवळ म्हणजे अगदी छोट्या-छोट्या अंतरावरती त्यांची वेदर स्टेशन्स आहेत. इव्हन लोक स्वतःच्या घरी, स्वतःच्या शेतात सुद्धा वेदर स्टेशन्स बसवतात, जी मेन डाटा सेंटरला कनेक्टेड असतात. त्याच्यामुळे एवढी मोठी यंत्रणेमुळे ते हे सगळं करू शकतात. त्यामुळे जे काही रिसोर्सेस आपल्याला उपलब्ध आहेत, त्याचा जास्तीत जास्त वापर करून आणि मुख्य त्याचा एनालिसिस करून म्हणजे कारण वेदर मॅप बघणं हे फार मोठं काम नाहीये. परंतु त्याच्यामागे काय चाललं असेल ह्याचा अंदाज घेणं, ह्याच्यासाठी जे मॅनपॉवर लागते किंवा जे काही एनालिसिस करायला लागतं, त्याच्यामध्ये आपल्याला जास्त आउटपुट मिळत असतं. तर ते करायचा माझा प्रयत्न आहे. तुम्ही सगळेजण ह्याला सपोर्ट करत आहात, कॉमेंट करताय. आणि सबस्क्राईब करताय याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. त्यामुळे आता पुन्हा उद्या भेटूयात आणि जसं पावसाची परिस्थिती जवळ-जवळ येत जाईल, तसं-तसं मी सांगत जाईन. तोवर धन्यवाद.